लोक कोण म्हणलं की नाही काय सांगायचं ते हनुमान दादांनी शुल्लाताई पाटलाचं कीर्तन ठेवलं म्हणे. ते म्हणणार हां त्यांनी ठेवलंय पण ती येईल का म्हणजे येऊस तर पोटात गोळा काही गरज आहे का नाही ना करत. मी काय म्हणते काम चांगलं करत राहा. फळाची अपेक्षा करायची देव देतो आपण विसराल पण तो विसरत. अहो पितामहा भीष्माला वचन दिलंय काही झालं तरी शस्त्र उचलणार. अर्जुनाला रथाचा पाय मोडलेला आहे. चुकीच्या अवस्थेचा गैरफायदा घेतलाय. बाणावर बाण अर्जुनाला माईला रक्त बंबाळ झालेला अर्जुन भगवान श्रीकृष्णाने पाहिला आणि भगवान श्रीकृष्णाने शस्त्र उचललं सुदर्शन चक्र फिरवलं. पितामहा भीष्माने विचारलं कृष्ण वचन मोडलं. कृष्ण म्हटला स्वतःच वचन मोडेल पण भक्ताचं रक्षण करणं विसरणार नाही. सगळ्यात मोठं वचन आहे माझं. तो देव आहे तो विसरेल कसा. नका चिंता करू नाही विसरणार तो. निश्चिंत राहा. आता हे आम्हाला कळण्यासाठी आम्हाला काही गोष्टी कळणं गरजेचं आहे. मग नामदेवराय म्हणतात मी आत्ताचाच विचार करत नाही. जसं तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे माझं घडो त्यांची तसंच नामदेवरायांचं वर्णन आहे. नामदेवराय म्हणतात आता शब्दशः अर्थ विचारायला गेलात तर अकल्प कल्पना करता येणार नाही. कल्प म्हणजे 1000 वर्ष. आता ह्या अनुषंगाने थोडं वाढवून सांगायला गेलं तर सामर्थ्याने हनुमान चालीसमध्ये वर्णन आहे बघा. आता इथे जे आपण त्रेता द्वापार कलियुग असं वर्णन पाडतो ना ती हजारो वर्ष. आता या सगळ्याला 10,000 वर्षाचं एक असं युग असे अकल्प असा विचार केला. शब्दशः करूया आपण. कल्पना करता येणार नाही एवढं. आता एवढं आयुष्य त्याला नाही व्यक्तीला आहे का नाही. जिथे अहम नाही आहे जिथे बाधा नाही आहे जिथे भाविक जरी असला तरी नामचिंतनाचा अधिकार आहे. कमीत कमी निदान म्हणजे कमीत आपण काय म्हणतो निदान एवढं तरी कर. निदान म्हणजे कमीत कमी मुखात देवाचं नाव फक्त पावित्र्यतेनं आहे अगदी भक्तिभावानं आहे तिथं कल्याण आहे. आता हे कल्याण कोणाचं आहे. पुन्हा माघारी या. जिथे अहम ही भावना नाही आहे कल्पनेची बाधा नाही आहे जिथं सुख आत्मिक आहे. आता हे जिथून चालत आलंय ज्यांच्यामुळे मिळालंय आणि ज्यांनी सांभाळलंय कळतंय. जिथून चालत आलंय ज्यांच्यामुळं मिळालं आणि ज्यांनी सांभाळलंय अशा प्रत्येक परंपरेला अशा प्रत्येक व्यक्तिमत्वाला अशा प्रत्येक तुम्ही समाजसेवा करताय ना आयुष्य तुमच्या समाजसेवेला आहे. तुम्ही लोकांची सेवा करताय ना आयुष्य तर सेवेला आहे. नामदेवराय सांगतात अकल्प आयुष्य भावित या कोळा अकल्प आयुष्य भावित तर सत्य माहीत असावं की माझं अस्तित्वच त्याच्यामुळे आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चमिंडम चतुर्विध. भगवान श्रीकृष्ण सांगतात हे अर्जुना कुठल्या बेसिसवर भगवंताचं अस्तित्व नाकारताय. चालवणारा बोलवणारा दाखवणारा जगवणारा हे सगळं सोड. सूक्ष्मता लक्षात घे. अन्न पचवणारा सुद्धा मी आहे. जठरामध्ये अग्नी म्हणून जो वास करतो ना तो विठ्ठल जगदीश्वर कृष्ण राम शिव विश्वेश्वर पंचमहाभूतही मी अनुरेणूही मी. अन्न सुद्धा जर मीच पचवतो तर तू कुठल्या बाधेत आहे ते तरी मला सांग. मग तुला सुखी राहायचं असेल तर तुला कळलं पाहिजे आवडीने भावे हरिनाम घे तुझी चिंता त्याशी नको खेद करू.
तुम्ही चिंताच करू नका. न लगती सायास, कशाला बाधा करतोय? सुखे येतो घरा. फक्त विनंती आहे, अस्तित्व मान्य कर जगाच्या मालकाचं. ज्याला करता आलं तो सुखी आहे. ही संत मंडळी सुखी असो, ही संत मंडळी सुखी असो, ही संत मंडळी सुखी असो, सुखी असो. कल्पनेची बाधा न होतवणे काळे, कल्पनेची बाधा न होतवणे काळे. संत मंडळी ही असो, सुखी असो. संत मंडळी सुखी असो, संत मंडळी सुखी असो, सुखी असो, सुखी असो. नाही तर नामदेवराय म्हणतात ना, लटके झाले कटके तेथे गडग्या एवढे राळे. उडत चिमणी सरत झाली तिथे पाठी एवढे डोळे. कल्पनेची बाधावर उडत चिमणी सरत झाली तिथे पाठी एवढे डोळे. लटके झाले लटके झाले लटके झाले कटके 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 लटके झाले तेथे गाडघ्या एवढे राळे. लटके झाले कटके गाडघ्या एवढे राळे. लटके झाले कटके तेथे. आता हे नामदेवरायांचे कूट अभंग, हे कुठून कुठून किती बी कुठले तरी कुठूनच कळत नाही. म्हणजे कल्पनेची लटक झालं कटक, खोटं झालं कुठानं. अहो राळ फुगलं गाडगे इतकं फुगलं म्हणून राळ फुगिवलं फुगत. कलियुगात फुगत महाराज. चिमणी उडाली उडत उडत सरत होती आणि चिमणीचं डोळं वाट इतकं होतं. मुक्ताई म्हणतात बघा, मुंगी उडाली तिने गिळले. वर्णन आहे नामदेवरायांचं. मुंगी मुंगी व्याली, तिचे दूध 17 रांजण भरले पिले. कोण व्याली? मुंगी. तिचं दूध 17 रांजण. कुणाचं? रोहिला गडकर. कीर्तन ऐकता ना तुम्ही? कोणाच दूध? मुंगीचं. किती? 17 रांजण. पिले किती? 12. ती कुणाच दूध? ऐका कीर्तन करा अजून वर्षातनं 3दा सप्ते. कसा मेळ लागणार आहे? मेळ लागायला जिंदगी जाणार दादा. ज्याला तुम्हाला नाही म्हणलं मी, ऐका आता मला सर का, तुम्हाला नाही म्हणलं मी. आपल्या कल्पनेची सुखी राहायचं असेल ना तर देवा कळलं पाहिजे हे सगळं खोट आहे. इथं वनात कासव गीत गाय असं नाही. आता वनात कोण? कासव. काय शिवरंजनी म्हणतो? नाही गुरुजी मला येत नाही महाराज, मी कासवाचं म्हणते महाराज. बरं अवघड आहे दादा. मग कुठं जमणार आहे का? नाही. मग काही नाही देवा. ही संत मंडळी. पण याला सुखी राहायचं असेल तर माहीत असावं, धन्य आम्ही जन्मा आलो दास. आमचा जन्म धन्य या गोष्टीसाठी आहे की तू मालक आहेस आणि आम्ही दास आहेत. आम्हाला तू सापडलास या सगळ्या द्वैत जगात, या सगळ्या दंभ जगात, या सगळ्या असत्य जगात तुझी भेट, तुझ्या नामचिंतनाची आवड ओढ लागली आहे. मग या ठिकाणी मला कळावं हा वारा आहे, माझी एवढी ताकद नाही. अहंकाराला सुद्धा अहंकार आहे कोणाकडे जा. अहंकाराचा वारा लागो राजा, अहंकाराचा वारा लागो राजा. समजावं कल्याण जर आयुष्यात करायचं असेल तर काही नाही देवा, तुझं नाम मुखात असावं. मग आम्ही काय करावं? काही नाही. पुण्याची गणना, नामसंकीर्तन, साधन पै सोपे जळतील पापे, हरि उच्चारणी अनंत जातील लयासी.
मग तृण अग्नी मिळे तैसे नामे केले जपता हरी तेवढंच करता यावं. कसं करायचं मी सांगते. दोन्ही हात वर करा बाबा प्रेमाने दोन्ही. वा सगळे ज्यांना खरंच वाटतं ना या द्वैतातनं निघावं एकदम आत्मिक समाधान लागावं प्रेमाने. वा राधे कृष्ण राधे कृष्णा कृष्ण कृष्ण राधे 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 श्याम राधे श्यामा श्याम श्यामा राधे 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 कृष्ण राधे राधे श्याम राधे श्यामा श्याम श्यामा राधे कृष्ण राधे कृष्णा कृष्ण कृष्ण राधे 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 श्याम राधे श्यामा श्याम श्यामा राधे 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 कृष्ण राधे राधे खाली कुठे घ्यायला सांगितलं एनिवे असं तर घेतलं तर घ्या. असं कुठं तुम्ही ऐकायला बसलात बोलल्यावर झोंबन पण मी बोलणार. तुम्ही एवढे आले यातले अर्धेच कीर्तन ऐकायला आले अर्धे एकाच कामासाठी आले. टीव्हीत बघितली एकदा समक्ष बघायची तसंही चालतं म्हणा. पण एक विनंती करू प्रसिद्ध देवाच्या दारात चालत नाही. इथे फक्त भाव महत्वाचा आहे. नामदेव पायरी चढणारी बाई काय आणि अभिषेक करणारा पुजारी काय दोघाचा अधिकार सारखाच आहे. तो माझा विठ्ठल आहे. तो एकाच गोष्टीसाठी ओळखला जातो. विठेवरी ज्याची पाऊले उच्च नीच काही तिष्ठे भाव भक्ती. त्याच्या नजरेत काहीच कमी जास्त नाही आहे. परमार्थात ज्ञान थोडं कमी जास्त असेल तरी चालतंय पण जिथे अहंकाराचा तीळ मात्रही लवलेश तो परमात्म्यापर्यंत कधीच पोचत नाही. इथे तीळ मात्र अहंकार मेरू पर्वत एवढा मानला जातो. हा वारकरी संप्रदाय म्हणून विनंती काही नाही अगदी निस्वार्थी भावनेनं जसं जमेल तसं तुझं नामचिंतन घेता यावं. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई.